तर आज होता आमचा माहेरातला शेवटचा दिवस म्हणून आम्ही फटाक्यांचा पण शेवट करायचा ठरवला। सकाळी सकाळी मामा भाच्याने फटाके वाजवले आणि राहिलेल्या शौर्याने जे भुईचक्र होतं तर ते चुलीत टाकलं, कारण माझ्या लेकांच्या पराक्रमाला तोडच नाही म्हणावं लागेल। नंतर आंघोळ वगैरे केले, फ्रेश झाले आणि नंतर मग आईने करंजीसाठी आणि शंकरपाळीसाठी इथं भिजवून ठेवलं होतं। आता दिवाळी तर संपली होती पण आम्हाला जायचं होतं म्हणून परत एकदा ताजं ताजं करायचं म्हणून इथं दोन्ही पीठ मळून ठेवलेली होती आईने आणि तीळ आणि शेंगदाणे मला वाटायला दिले, ते वाटून ठेवले। आई म्हणली आधी भाजी करून घे, आईने चपात्या केल्या कारण स्वयंपाक एकदाच करून ठेवला आणि दिवसभराचा नंतर आम्हाला करता येईल म्हणून। पण शौर्याने गुडघा फोडून घेतला, थोडासा पडला, तो गावात गेले भावासोबत, गावात जाऊन दवाखान्यातून त्याला पट्टी वगैरे करून आले। शंकरपाळीचं आईने मळलेलं होतं तर त्याचा माझा काय उद्योग चालू होता, मी थोडंसं असं लाटलं आणि चहा पावडरची जे झाकण आहे तर त्यानं मी थोडे असं गोल करून बिस्किट्स केले त्याचे, कारण आई आली नव्हती करायला, कारण पाहुणे आले होते बाळाला बघायला। तर ती तिथं बसली होती तोपर्यंत मी पोरांना बिस्किट बनवून दिले त्याचे, पण खूप छान झाले होते, अगदी बिस्किटासारखं मळलेलं होतं ना, त्यामुळे खूप छान लागत होतं ते। नंतर मग रव्याच्या करंज्या आणि तिळाच्या करंज्या दोन्हीची तयारी करून घेतली, सारण केले आणि मग आई तर मला लाटून देत होती। नंतर मग मी हे कापायचं काम करत होती, तर कापताना ना ते माझ्याकडनं सारखं फुटत होतं, चिटकत नव्हतं जास्त असं चांगलं, म्हणून मला पाणी लावावं लागत होतं इथं। मग आईला म्हणलं मी तळते थोडंसं, मग बहिणीकडे दिलं ते आणि मग मी तळून घेतले, करंज्या वगैरे करून घेतल्या, भरपूर झाल्या होत्या करंज्या, तिळाच्या वेगळ्या आणि रव्याच्या वेगळ्या अशा केल्या होत्या, तर छान झाल्या होत्या। नंतर मग आवरावर वगैरे केली थोडीशी घरातली आणि थोडा वेळ आराम केला आणि मग शंकरपाळ्या करायला घेतल्या थोड्या वेळाने। शंकरपाळ्या मस्त छान झाल्या होत्या, खूप छान झाल्या होत्या शंकरपाळ्या, अगदी बिस्किट सारख्या लागत होत्या। आई छान मळते असं मैदा रवा आणि एक बिस्किट पार्ले बिस्किटचा जो पुडा आहे ना तर तो मिक्सरला वाटून त्यामध्ये घालते, ते सगळं झालं आणि संध्याकाळी एक क्लिप घेतली स्वराजची, तर त्याचं काय चाललं होतं बघा, बिस्किट खात होता आणि खातच त्याला झोप येत होती, झोपेमध्येच खात होता आणि परत त्याला वाटलं की मी त्याचं शूट घेते म्हणून असं